चिन्मय मंगल करण श्रीकरागविज्ञान नमो सायुजाते वै अरहंतादिमा परिमंगल करियो महाग्रंथ करण कोपा जाते मिले समाज सब पावे निज पदरा पावे निज पदरा. विकल्प हे सगळे नियम त्याच्यामध्ये शुभाशुभ विकल्प, कधी शुभ विकल्प होतात कधी अशुभ विकल्प होतात. दोन्हीही विकल्प आहेत ते त्या ठिकाणी ते नेहाला निमित्त करूनच होतात. संकल्प झाले ते संकल्प झाले बरोबर आहे. आणि ज्ञाला घेऊन विकल्प करायचं त्या ठिकाणी नाना प्रकारचे ज्ञेय आहेत ना, त्याला शुभ विकल्प होतात किंवा अशुभ विकल्प होतात. ज्ञेयाला घेऊन नियमाने शुभ बरं ज्ञेयाला निमित्त करून एक तर शुभ विकल्प होतील एक तर अशुभ विकल्प होतील. दोन्हीही विकल्प आहेत आणि विकल्प आहेत ते सगळं कर्मबंधाचंच कारण आहे. संकल्प आणि विकल्प दोन्हीही सोडा आणि सुटतील कसे. आपल्या त्रिकालिक न्यायक स्वभावाचा आश्रय केला असताना ही न्यायक आहे ज्ञातादृष्ट आहे असं स्वतःला माने जाणे माने आणि मग जसजशी एकाग्रता करेल तसे संकल्प विकल्प क्रमाने सुटतील. एकदम सुटत नाही. आज लगेच सोडायचे म्हणजे की लगेच 1 मिनिटात सुटतील असं नाही. त्या ठिकाणी आपल्या न्यायक स्वभावाचा निर्णय करायचा मी ज्ञातादृष्ट आहे. किती संकल्प केले तरी उद्या जे घडणार आहे तेच घडणार आहे. आपण संकल्प करतो ना 5-5 वर्षाचे 10-10 वर्षाचे उद्याचे संध्याकाळच्या स्वयंपाकाचे हे संकल्प हे करायचे ते करायचं असं करायचं तसं करायचं शिखरजीला जायचंय हे सगळे संकल्प आहेत. हे आपल्या हातात नाही संकल्प. परंतु हे संकल्प करत बसू ज्ञातादृष्टा जे होणार आहे उद्याचं उद्या जी फिल्म येणार आहे ती पाहत राहायचंय. उद्या काय येईल चित्र कोणतं येईल हे आपण पिक्चर बघताना विचार करत नाही. जे येतं ते शांततेने पाहत बसतो. पण हां त्या ठिकाणी त्याला ध्येय म्हणतो आणि विकल्प नाही असं झालं असतं तर तसं झालं असतं तर तो हिरो आधीच आला असता तर त्याने असं आपण विचार करत बसत नाही. पिक्चर बघताना किती शांततेने बघतो. पण ही दुनियाची फिल्मच आहे ना आपल्या जीवनाची पिक्चरच आहे. हा शांततेने पाहत बसेल तर सगळे संकल्प विकल्प क्रमाने भेटतील. हा अभ्यास आहे. हा अभ्यास हळूहळू केला असताना संकल्प विकल्प संपूर्ण लयाला जातात. पहिले संकल्प विकल्प होत होते अज्ञानाने त्या ठिकाणी हे हळूहळू कमी कमी होत जातात आणि नष्ट होत जातात. ते संकल्प विकल्प जितके मिळतील तितकी शांतता आपल्या जीवनामध्ये वर्तमान काळामध्ये पण शांतता येते. आणि भविष्यकाळ त्याचे बीज पेरले आहे. जसले बीज पेरेल तसं भविष्यकाळ येणार. भविष्य कसला असतो त्या ठिकाणी जे बीज पेरलं तेच असतो ना. ते संकल्प विकल्पाचे अधिक बीज पेरेल तर भविष्य तसलंच खोटं निघणार आणि संकल्प विकल्प कमी कमी करत जाईल. आधीनच नाही ना पहिलं वस्तुस्वरूप जाणार ना. संकल्प विकल्पाच्या आधीन वस्तूचं परिणामन नाही. मी कशाला संकल्प करत बसू उद्या काय होईल संध्याकाळी काय होईल थोड्या वेळाने काय होईल कशाला मी चिंता करू. शांत जे येत आहे ते पिक्चर पाहत राहायचं आहे. त्या ठिकाणी फिल्म तयार आहे त्याच्यामध्ये फेरबदल कोणी करू शकत नाही. बस फक्त पाहत बसण्याचं काम करायचं आहे त्या ठिकाणी. आणि विकल्प पण करायचं नाही. लवकर झालं पाहिजे आत्ताच इतका वेळ का तितका वेळ का एका उशिरा झालं पाहिजे हे लवकर झालं पाहिजे आधी गेलं पाहिजे काय नाही. यथार्थ नाही होत आहे. ते पण विकल्प करायची गरज नाही. किती शांतता आहे जीवनामध्ये. देवदर्शन करत असताना प्रतिमेमध्ये संकल्प विकल्प आहेत का. प्रतिमा कोणते संकल्प विकल्प करते का त्या ठिकाणी. प्रतिमा म्हणजे जिनेंद्र भगवान आहेत ते साक्षात असं समजलं पाहिजे. अरे प्रतिमा म्हणजे काही दगड पाषाण नाही. साक्षात जिनेंद्र भगवान आणि त्याप्रमाणे मंदिरात आल्यानंतर व्यवहार झाला पाहिजे. अन्यथा थोडाही चुकीचा व्यवहार करेल तर महापाप बंधाचं कारण आहे. मंदिरात येऊन जर त्या ठिकाणी आपण अन्यथा लौकिक कार्याच्या गोष्टी करत बसू त्या ठिकाणी काय त्या ठिकाणी बोलत बसू हसत बसू त्या ठिकाणी समोर जिनेंद्र भगवान आहेत ते काही जाणत नाहीत असं नाही. तिन्ही लोकातील एक यावत पदार्थ जाणतात. आपल्या मनातलं पण सगळं जाणत आहेत. हां
हा कर्म बांधले जात, महापाप मानलं जातं ना. मंदिरात येऊन जर त्या ठिकाणी असाधना करे, त्या ठिकाणी धर्माची विराधना करे त्या ठिकाणी, तर महापाप मानलं जातं. धर्मक्षेत्री कृतम पापम वज्रलेपो भविष्यती. ओम नमः शिवाय. पंडित टोडरमलजीने लिहिलेला हा मोक्षमार्ग प्रकाशक नावाचा अधिकार आहे. 5वा अधिकार, विविध मत समीक्षा. बहुविधी मिथ्या गहन करी, मलिन भयो निज भाव, सातो होत अभाव हे सहज रूप दर्शा. मिथ्यात्वामुळं अनेक प्रकारचे हे मलिन भाव, संकल्प विकल्प रूप मलिन भाव आहेत ना, त्याको होत अभाव आहे. त्याचा जसा अभाव होत जातो तसं आपलं सहज रूप आहे ते प्रगट होत जातं. जिनेंद्र भगवंताने ते प्रगट केलेलं आहे आणि आपल्याला प्रगट करण्यामध्ये ते मार्गदर्शक आहे, निमित्त आहे. अशा प्रकारे जाणून निमित्ताचं अवलंबन करून आपल्या स्वभावाचं दर्शन करेल, आपल्या स्वभावाचं अवलंबन करेल तर आपलं सहज रूप प्रगट होईल. ठिकाणी श्वेतांबर मताचं खंडन करतायत. श्वेतांबर मतामध्ये ते मानतायत की हे गंधराने लिहिलेले शास्त्र, त्याचं पहिल्यांदा पंडित टोडरमलजीने खंडन केलेलं आहे. हे गंधरांचे शास्त्र नाही, पण गंधर आहेत ते दिव्य ध्वनीच्याद्वारे कथन करतात. ते काही भीत वगैरे नाही, लिहिण्याचे विकल्प वगैरे त्यांना नाही त्या ठिकाणी. आणि त्यांच्यामध्ये जी प्रगल्भता आहे, सूक्ष्मता आहे, जे त्या ठिकाणी सूत्रबद्ध रचना आहे, किती प्रकारे सूत्रबद्ध रचना नाही. समयसाराधिक ग्रंथ, तत्वार्थ सूत्र वगैरे सूत्रबद्ध ग्रंथ आहे. एका सूत्रामध्ये खूप आशय भरलेला असतो, खूप त्या ठिकाणी प्रचंड कल्पनेच्या बाहेर एकेका सूत्रामध्ये इतका भाव भरलेला असतो, इतका विचार करेल, इतका अधिक आले लक्षामध्ये. अशी सूत्रबद्ध रचना आचार्यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर पंडित टोडरमलजीने जरी हे शास्त्र लिहिलं लौकिक भाषेमध्ये त्या ठिकाणी, तरी सुद्धा वर्णीजी म्हणतात ना, हे शास्त्र मी 100 वेळा वाचलं तरी मला प्रत्येक वेळेला नवीन शास्त्र. तर एकदा वाचलं शास्त्र पुन्हा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा त्या ठिकाणी, एकदा समयसार वाचला, दुसऱ्यांदा वाचला, अधिक चिंतन करेल, अधिक खोल उतरेल, तितकं अधिक त्याच्यामध्ये रस येत जातो, अधिक त्यामध्ये तत्वज्ञान आपल्या दृष्टिगोचर होत जातं त्या ठिकाणी. एकदा वाचून नाही, अनेक वेळा अलग लक्षामध्ये. तर त्याच्यामध्ये नवीन गोष्टी सापडतील, तत्वज्ञानामध्ये गंभीरता येईल. तर अशा प्रकारची गंभीरता, अशा प्रकारचं तत्वज्ञान तुमच्या ग्रंथामध्ये नाही त्या ठिकाणी. तर पुढे सांगतात, तथा जो कल्पित रचना की है उसमें पूर्वापर विरुद्धपणा तो प्रत्यक्षादी प्रमाण में विरुद्धपणा भाषित होता है वही बतलाते हैं. आणि जी आपण कल्पित रचना केली आहे मनाने, त्याच्यामध्ये कल्पित रचना केलेली आहे, त्याच्यामध्ये पूर्वापर विरुद्धपणा दिसतो आहे. एकदा एक सांगतायत, दुसऱ्यांदा दुसरं सांगतायत, अशा प्रकारे. आणि प्रत्यक्ष आधी प्रमाणाच्या विरुद्ध भाषित होते. प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रमाणाच्या विरुद्ध भाषित होते. ते कसं भाषित होते ते सांगता येईल. अन्य लिंगाचे मुक्तिका विषय, अन्य लिंगाच्याद्वारे मुक्तीचा विषय. अन्य लिंगी केवळ गृहस्थ केवळ स्त्री केवळ चांडालादी क्षुद्रों के साक्षात मुक्ति की प्राप्ति होना मानते हैं तो बनता नहीं है. तर अन्य लिंग, मुनिलिंगाशिवाय अन्य लिंगाने मुक्ती होऊ शकत नाही. मुनिलिंगाने मुक्ती होते असं नाही, पण ज्या वेळेला मुक्ती होईल त्यामध्ये मध्ये मुनिलिंग आल्याशिवाय राहणार. पुण्याला जात असताना मध्ये पलटण येईल, पलटण आलं म्हणजे तो पुण्याला गेला असं नाही, पण मध्ये आल्याशिवाय राहत नाही. तसं या ठिकाणी मोक्ष मार्गामध्ये 7वं गुणस्थान, 6वं गुणस्थान आल्याशिवाय हा व्यवहार आहे तो मोक्ष प्रगट करतो आहे, तो निज स्वभावाच्या आश्रयानेच करतो आहे. निज स्वभावाचं जितकं अवलंबन करत जाईल तितके संकल्प विकल्प नष्ट होत चाललेले आहे. मुनिराजांना कुठले संकल्प विकल्प आहे, कशाची काळजी आहे, कशाची चिंता आहे, हे करायचे ते करायचे, चिंता नाही त्या ठिकाणी. शाह गई चिंता गई, शाह गई चिंता गई, वे शाहन के शाह है ना. शाह गई चिंता गई, मनुआ बेपरवाह, जिन्हें कुछ नहीं चाहिए वे शाहन के शाह. सांगितलं, शाह गई चिंता गई, मनुआ बेपरवाह, कशाची चाह नाही, कशाची इच्छा नाही. इच्छा करून काय प्राप्त होत असतं काय? पुण्यापेक्षा अधिक तुला काय मिळणार आहे? किती इच्छा कर, धनसंपत्तीची इच्छा कर, इतकं धन मिळावं, इतकं हे व्हावं, तितकं व्हावं. त्या ठिकाणी इच्छा करून तुझा पुण्याचा उदय नसेल तर एक कवडी पण मिळणार.
पुण्याचा उदय असेल तर कुठून पण येईल, पापाचा उदय असेल तर असलेलं पण निघून जाईल. अशा परिस्थिती आहे. हे तत्वज्ञान नसल्या कारणाने अज्ञानी जीव व्यर्थ विकल्प करत बसतो. हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, इतका वेळ धंदा केला पाहिजे, इतका वेळ व्यापार केला पाहिजे, खोटे विकल्प करत बसतो. शास्त्र वाचायला सवड नाही, शास्त्र ऐकायला सवड नाही आणि खोटे विकल्प करत बसतो. चाह गई, चिंता गई. कशाची चिंता? स्वद्रव्याची चिंता करून स्वद्रव्य सांभाळलं जातं. शरीराची चिंता खूप करेल तर शरीर नीट राहील की नाही? किती चिंता, जितकी चिंता करेल तितकं अधिक बिघडेल. आलं लक्षामध्ये. आणि जितकी परिणामाची निर्मळता ठेवेल तितकं त्या ठिकाणी पुण्याचा पण उदय आपोआप येईल. अशुभ कर्म देखील पलटून शुभ रूपाने उदयात येईल आणि अनुकूलता सहजतेने राहील. भले अनुकूलता राहो अथवा प्रतिकूलता राहो, ते दोन्हीही माझ्यापासून भिन्न नाही, ते माझ्या अधीन नाही. अशा प्रकारे जाणून चाह गई, चिंता गई, मनुआ बेपरवाह, जिन्हें कछु नहीं चाहिए. काय पाहिजे? काही नको, मोक्ष तरी. मी त्रिकाली मोक्ष स्वरूप आहे. मोक्ष पर्याय ज्यावेळी येणार असेल त्यावेळेला येऊ, त्याची पण मला चिंता नाही, त्याची पण मला आवश्यकता नाही. मुझे कछु नहीं चाहिए, जिन्हें कछु नहीं चाहिए वे शासन के शाह, महाराजांचे महाराज आहेत. लक्षामध्ये आपले महाराज असतात ना, मुनिराज, ते महाराजांचे महाराज कसे आहेत? त्यांना कशाची पर्वा नाही, कशाची चिंता नाही, कशाची इच्छा नाही, काही पण पाहिजे नाही त्या ठिकाणी. असे हे महाराजांचे महाराज परम सुखी आहेत, आनंदी आहेत. तर अन्यलिंग हे 6वं 7वं गुणस्थानाचं स्वरूप आहे. आले लक्षामध्ये. बहिरंगातून नग्न दिगंबरपणा, त्यांना कपड्याचं पण भान नाही, कपडे लक्षाची पण गरज नाही. तरी नग्न शरीर आहे पण त्या शरीराच्या प्रती पण प्रेम नाही, त्याचे संबंधी पण विकल्प नाही. आहार मिळो अथवा न मिळो, शरीर नीट राहो अथवा न राहो, आत्ता वाद येऊन होऊन जावो अथवा ते चिरकाळपर्यंत राहो, त्याची त्यांना चिंता नाही. लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम अद्दैव मरणमस्तु युगांतरे वा. है ना, आत्ता मरण येऊ नाही तर युगांतराने मरण येऊ, कशाची त्यांना चिंता नाही. असं 6व्या 7व्या गुणस्थानात स्वरूप आहे अंतरंगामध्ये. असे परिणाम येतात. बाहेरून सहज नग्नपणा येते. बाहेरून नग्नपणा आला म्हणजे मुलीपणा झाला असं नाही. अंतरंगातून 3 कषाय मिटले की नग्नपणा सहज येतो. नग्नपणा कसा प्रगट होतो? कपडे काढले की नग्नपणा प्रगट होतो असं नाही. कारण मुलींचा नग्नपणा हा अंतरंगामध्ये 3 कषाय भावाच्या अभावामध्ये प्रगट झालेला आहे. तो सहजतेने प्रगट झालेला आहे. लग्न होण्याचा विकल्प पण नाही, सहज नग्नता प्रगट झालेली आहे. प्राकृतिक, स्वाभाविक. आलं लक्षामध्ये. 3 कषाय चौकडीचा अभाव झालेला आहे त्या ठिकाणी. हे अंतरंगातला मुनीपण आहे, हे भावलिंग आहे. आलं लक्षामध्ये. अंतरंगातून अशा प्रकारे विकाररहित अवस्था प्रगट झाली की बाहेरून सहजच विकाररहित अवस्था प्रगट होते. आल्या त्याच्यामध्ये गाता आतून त्या ठिकाणी याच्यामध्ये तो आले ना, नाही मध्ये मध्ये झाले. कशीच त्या दरम्यान कुठेतरी आलेले. आत्म्याचं निर्णयशिराने आणि तो मोक्षात जातो ते पण आहे. आणि सामायिक वगैरे कसं होतो, मुनीपणा कसा होतो ते पण सांगितलं आहे.
स्वपरभाव जो जाणतसे तो परभावा जोडतसे जाण हात संन्यास असे केवल ज्ञानी म्हणत असे. संन्यास काय आहे? स्वपरभावाला जाणणं. जो परभावाचा त्याग करतो तो संन्यास. अजून एक असं झाले सामायिका संबंधी काहीतरी झाले. हे पण आहे स्वपरभावाला जाणून त्या ठिकाणी परभावाचा जो त्याग करतो, समस्त शुभाशुभ भाव आहे, व्रत महाव्रताचे परिणाम आहेत, ते परभाव आहे. स्वभावाला जाणून जो स्वभावाचा आश्रय करतो त्या ठिकाणी त्याचा संन्यास होतो, तो मुनी बनतो. मुनी कोण बनतो या ठिकाणी? तर स्वपर भेद ज्ञान करून पराला पर जाणतो, स्वला स्व जाणतो आणि स्वतःमध्ये रमतो, तो वास्तविक मुनी बनतो. अजून एक तरी घ्या पुढे किंवा मन निर्मळ करतो तो मुनी बनतो. मनातून सर्व परिग्रहाचा त्याग करतो तो मुनी बनतो. असं आहे. मन निर्मळ झाल्याशिवाय मुनी कसा बनेल? केवळ नग्नपणा धारण केल्याने मुनी बनत नाही. आले लक्षात? अंतरंग ग्रंथी आणि बहिरंग ग्रंथी. अंतरंग ग्रंथी मिथ्यात्व कषायाधिक भाव आहे आणि बहिरंग ग्रंथी त्या ठिकाणी परिग्रह, कपडा लत्ता, धन धान्य वगैरे हा. तर इथं अन्नलिंगिके व गृहस्थलिंगिके व स्त्रीके व चांडालाधिक शुद्रों के साक्षात मुक्तीची प्राप्ती होणार मानते हे श्वेतांबर मतामध्ये. अन्नलिंगीला पण मोक्ष मानतात. कसं होऊ शकेल? याचं अंतरंगातून मिथ्यात्व निघून गेलेलं आहे, तर कोणाला भजेल? त्या ठिकाणी कोणाला पण समाधी होत नाही. आपण म्हणतो याला समाधी झाली, त्याला समाधी झाली, ना त्या ठिकाणी कोणा समाधी कशी होईल? त्या ठिकाणी देवशास्त्री गुरुचा निर्णय नाही, त्या जीवाला समाधी त्या ठिकाणी कशी होईल? समाधी मरण कोण साधू शकेल? त्याला देवशास्त्र गुरुचा पण निर्णय नाही, तो श्रावक पण बनू शकणार नाही. समाधी मरण तर साधू शकणार नाही. समाधी मरण एक वेळ जो साधेल तो आज भवात मोक्षाला जातात. समाधी मरण साधी गोष्ट नाही. त्या ठिकाणी मोक्षाचं रिझर्वेशन झालं, आठ भवाच्या आठ नियमानुसार मोक्षाला जातो. एक वेळ समाधी मरण साधेल. आणि देवगुरुशास्त्राचा निर्णय असल्याशिवाय, तत्वाचा निर्णय असल्याशिवाय तो श्रावक बनत नाही, समाधी मरण होऊ शकत नाही. मग मुनी कसा बनू शकेल? मोक्षाला कसं जाऊ शकेल? 6वं 7वं गुणस्थान नाही प्रगट केलं आणि तो मोक्षाला जातो. असं कशी गोष्ट होईल? गृहस्थाला मोक्ष, स्त्रीला पण मोक्ष, चांडालाधिक शुद्रोंकेही साक्षात मुक्तीची प्राप्ती होना मानते है, सो बनता नहीं. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र की एकता मोक्ष मार्ग है. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याची मोक्ष मार्ग एक आहे त्या ठिकाणी. आणि जो सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याला ग्रहण करेल त्याच्यामध्ये सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान सहित सम्यक चारित्र 6वं 7वं गुणस्थान आलं त्या ठिकाणी. आणि अधिक एकाग्रता करत जाईल तर तो 7वं गुणस्थान सोडून वरच्या पुढच्या गुणस्थानामध्ये सरकेल आणि केवळ ज्ञान प्राप्त करेल. पण मोक्ष होईल तो सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याच्या एकतेच्याच द्वारे होईल. परंतु वे सम्यक दर्शन का स्वरूप तो ऐसा कहते हैं. सम्यक दर्शनाचं स्वरूप करते विपरीत सांगतात त्या ठिकाणी. अरंतो महादेवो यावत जीवम सुसाहणो गुरुणो जिनपन्नस्तम तत्तम एतम मत्तम मये गह्यम. जो अन्यलिंगी के अरिहंत देव, साधु, गुरु, जिन प्रतिमा, जिन प्रणित तत्व का मानना किस प्रकार संभव है? तो अरिहंत देव त्या ठिकाणी, साधू, गुरु आणि जिन प्रणित तत्व, मग अन्यलिंगी कसा मानतो? त्या ठिकाणी प्रश्न केलेला आहे. जब सम्यत्व ही न होगा तो मोक्ष कैसे होगा? या ठिकाणी तुमच्या ऐकतच नाही तर सम्यक्त्वाचं स्वरूप कसं आहे व्यवहाराने या ठिकाणी? की अरिहंत देव, साधू, गुरु, जिनप्रणित तत्व जो मानतो त्याला सम्यक्त्व उत्पन्न होतं. अन्यलिंगी अरिहंत भगवान कशा असतात हेच पत्ता नाही, तर त्यांनी सांगितलेलं तत्व कसं असतं हे कसं माहीत होणार त्याला? आणि ते जर मानणार नाही, ग्रहण करणार नाही तर त्याला सम्यक्त्व कसं प्राप्त होणार? आणि सम्यक्त्व प्राप्त झाल्याशिवाय मोक्ष कसा होणार? यदि कहोगे अंतरंग में श्रद्धान होने से उनके सम्यक्त्व होता है, सो विपरीत लिंग धारक की प्रशंसा करने पर भी सम्यक्त्व को अतिचार कहा है. सो सच्चा श्रद्धान होने के पश्चात आप विपरीत लिंग का धारक कैसे रहेगा? जर या ठिकाणी विपरीत लिंग धारण करणाऱ्याची स्तुती करेल, प्रशंसा करेल, तर त्याला सम्यक्त्वामध्ये दोष सांगितलेला आहे, अतिचार सांगितलेला आहे. अन्यमती संसव, अन्यमती स्तुती हा सम्यक्त्वाचा दोष आहे. 6 अनायतन
सम्यक्त्वाचे दोष सांगितले रत्नकंठरावकाचांमध्ये वगैरे पहा ना त्या ठिकाणी. बृहद्रव्य संग्रहामध्ये पण आलेले त्या ठिकाणी. सम्यक्त्वाचे दोष, अन्य मतीची स्तुती त्या ठिकाणी, अन्य मतीचं स्तवन, त्याला उत्साह देणं छान, तो असं केलं त्या ठिकाणी काय त्या ठिकाणी, तू एकादशी करतो छान असं त्या ठिकाणी, अमुक करतो त्या ठिकाणी, तू काशीला जाऊन आणला, गंगेमध्ये स्नान करून आला, छान केलं त्या ठिकाणी. ही अन्यमती संस्थव मिथ्यात्वाचा दोष लागतो त्या ठिकाणी. स्तुती आणि सांगितलं बस मौन त्या ठिकाणी, कारण त्याच्यामध्ये कुठला धर्म आहे, धर्म काय आहे हे माहीत नाही ना त्या ठिकाणी. आणि मग अन्यमतीचं संस्थव स्तुती वगैरे करेल, सहा अनायतनाचा आश्रय करेल, तर ते सम्यक्त्वामध्ये दोष सांगितलेले आहे. आणि अन्य लिंग धारण करून तो सम्यक्त्व कसा प्राप्त करेल, मोक्षाला कसं जाईल. तो विपरीत लिंग धारक की प्रशंसाधिक करके भी सम्यक्त्व को अतिचार का है. तो सच्चा श्रद्धान होने के पश्चात आप विपरीत लिंग का धारक कैसे रहेगा. खरं श्रद्धान जर केलं तर त्याचं बाहेरचं चिन्ह पण त्या ठिकाणी, आचरण पण व्यवस्थित राहणार त्या ठिकाणी. ती भ्रीत मिथ्यात्वाची चिन्ह आहेत ती निघून जातील त्या ठिकाणी. तो कोणाला पण बघत होता, काही पण करत होता, तर जर त्या ठिकाणी भ्रीत मिथ्यात्व निघून गेलं तर तो विचारपूर्वकच सत्यदेव शास्त्र गुरुलाच बजेल, अन्य कोणाला करणार नाही. काही पण विपरीत क्रिया करणार नाही आणि कुठल्या पण विपरीत क्रियेमध्ये धर्म मानणार नाही. आलं लक्षात त्या ठिकाणी. कारण अंतरंगाचं भ्रीत मिथ्यात्व निघून गेलेलं आहे, त्याचं भ्रीत मिथ्यात्व निघून गेलेलं आहे, तो अशा प्रकारच्या विपरीत क्रिया करणार नाही त्या ठिकाणी. नाही आमचं मन तर शुद्ध आहे पण आम्ही करतो असं जर कोणी म्हणेल तर त्याचा अजून विपरीत परिणाम निघून गेले, त्यांनी विचार केला नाही. अंतरंगामध्ये भ्रीत मिथ्यात्व आहे ना, तोच विपरीत क्रिया करतो. इतकं भ्रीत मिथ्यात्व तीव्र त्या ठिकाणी, तितकं जितका मोह अधिक, मोह जी याची विता आन कल्पना हो, ज्याच्या ज्याचा मोह जितका तीव्र, ज्याच्या जितक्या विपरीत मान्यता अधिक, तितका तो कशाला पण पोचतो, कशाला पण शरण जातो, कोणाला पण शरण जाईल. ज्याच्या मान्यता दृढ आहे तो आपल्या आत्म्यालाच शरण जाईल. देव शास्त्र गुरु फक्त निमित्त आहेत अशा प्रकारे जाणे. आलं लक्षात. तू दुसऱ्या कोणाला शरण जाणार नाही. कोणी माझं या जगामध्ये भलं करणारं नाही, कोणी या जगामध्ये माझं दूर करणारं पण नाही. माझ्या परिणामानेच माझं भलं होणार आहे असं जाणून तो आपले परिणाम सतत सुधारण्याचा प्रयत्न करत राहील बस, आणि त्याचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसऱ्याच्या भरोशावर बसला, कोणीतरी मला आशीर्वाद देईल, कोणीतरी माझा उद्धार करेल आहे ना त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी दुसऱ्याच्या भरोशावर तू परिणाम सुधारणार नाही आणि दुसऱ्याच्या भरोशावर तुझं भलं कसं होणार आहे. म्हणजे विपरीत मान्यता जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत तो त्याच्या अशा प्रकारच्या मान्यता राहतात, नाना प्रकारच्या. मोह जितका तीव्र आहे तो कोणाला पण, अन्य देवी देवतांना पण बघायला जाईल. कुठलं संकट आलं, कुठली प्रतिकूलता आली तर तो त्या ठिकाणी कोणी काही सांगितलं हे कर, इकडं जा तिकडं जा, तर तो लगेच तशा प्रकारे त्या ठिकाणी नाना प्रकारच्या मिथ्यात्वाधिक विपरीत परिणाम करताना दिसे. व्रत विधान विधी करताना तो दिसे त्या ठिकाणी विपरीत. आमच्या कार्यासाठी हे कर, तुमच्या कार्यासाठी हे कर, अशा प्रकारे त्या ठिकाणी अंतरंगामध्ये परिणाम सुधारण्याचा उपाय करणार नाही आणि बाहेर जे सांगेल तो करत होते. पण तुझे परिणाम हे जे संकट आलेलं आहे, जे दुःख आलेलं आहे, प्रतिकूलता आलेली आहे, पूर्वी केलेल्या खोट्या परिणामाने आलेला आहे, आता त्याच्या विरुद्ध परिणाम कर ना त्या ठिकाणी. बस हे संकट लगेच निघून जाईल, दूर होईल, ते तर करण्याची तयारी नाही. आणि अंतरंगामध्ये नाना प्रकारे तो विपरीत परिणाम करत नसतो त्या ठिकाणी. अनाधिकालचे खोटे संस्कार आहेत ना, अभ्रीत मिथ्या तो घेऊन आलेला आहे त्या ठिकाणी. कोणी काही केलं, कोणी आशीर्वाद दिला, तुमची डोक्याला लावली, डोक्यावर नमन पडलं तर माझं भलं होईल. तुझे परिणाम सुधारल्याशिवाय त्या ठिकाणी त्याला निमित्त करून तू परिणाम सुधार त्या ठिकाणी. जिनेंद्र भगवंतांना निमित्त करून तू आपले परिणाम सुधार त्या ठिकाणी, तर तुझं भलं होणार आहे. आणि परिणामाचा तर पत्ता नाही, परिणाम सुधारण्याचा उपाय नाही आणि परद्रव्यामुळे माझं भलं होईल असं माने तर त्या ठिकाणी एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याची काही गरज नाही. आपल्या परिणामाशिवाय आपलं भलं होऊ शकत नाही. श्रद्धा होने के पश्चात महाव्रताधिक अंगीकार करने पर सम्यक चारित्र होता है. अधिक दृढ श्रद्धा, आपलं दृष्ट परिपूर्ण आहे, अखंड आहे, अविनाशी आहे, अजर अमर आहे. मला कोणीही धक्का पोचवू शकत नाही, मला कोणीही त्रास देऊ शकत नाही, माझा कोणी नाश करू शकत नाही असं मी तत्व आहे. माझ्याच विपरीत परिणामाने मला दुःख आहे
माझ्याच यथार्थ परिणामाने मला सुख आहे अशा प्रकारे निर्णय करेल तर समस्त परद्रव्यावरती त्याची दृष्टी हटेल. परद्रव्याप्रतीचे रागद्वेष निष्ठी अलग लक्षामध्ये आणि समभाव प्राप्त होतील. त्याचं नाव सम्यक चारित्र आहे. सम्यक चारित्र नाव कशाचं आहे? परद्रव्याच्या प्रती जो मोहक्षोभ आहे, रागद्वेषाचे परिणाम आहे ते निघणं आणि ते यथार्थ श्रद्धापूर्वकच होतात की आत्मा ज्ञाता दृष्टा स्वभावी अजर अमर तत्व आहे अशा प्रकारे जाणेल. परद्रव्याशी त्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. परद्रव्य माझ्याहून अत्यंत भिन्न आहे. मी परार्थ काही करू शकत नाही. परद्रव्य माझं किंचित मात्र देखील काही करू शकत नाही. अशा प्रकारे अतूट श्रद्धान करेल आणि परद्रव्याच्या प्रति समभाव ठेवेल तर सम्यक चारित्र्याची प्राप्ती होईल. मुनिराज कसे असतात त्या ठिकाणी? कोणी त्यांची निंदा केली तरी ते रुष्ट होत नाही. कोणी येऊन त्यांची स्तुती केली तर ते खुश होत नाही. स्वर्गातून इंद्र येऊन त्या ठिकाणी उभा राहिले, त्यांची स्तुती करायला लागले तर मुनिराज खुश होत नाही. आणि श्रेणिक राजाने त्यांच्या गळ्यामध्ये सर्प घातला म्हणून ते रुष्ट झाले नाही. कसं आहे त्यांचं स्वरूप कसं आहे त्या ठिकाणी? बस परापासून एकदम भिन्न. मी दुसऱ्याचं भलं करतो अशी पण त्यांची मान्यता नाही. विपरीत मान्यता सगळ्या निघून गेलेल्या आहेत. त्यामुळे विपरीत क्रिया पण निघून गेलेल्या आहेत की अशी क्रिया केली, अमुक केलं, तमुक केलं. अंतरंगामध्ये विपरीत मान्यता आहे तर बाहेर मुखपट्टी वगैरे कशाला लावे? त्या ठिकाणी सगळ्या विपरीत मान्यता निघून गेलेल्या आहेत. तर स्वाभाविक रूप प्रगट झालेलं आहे. लग्न दिगंबर प्राकृतिक रूप, जसं जन्मताना असतं बालक तशा प्रकारचं रूप सहज प्रगट झालेलं आहे. त्याच्यातून ओढून ताणून काही आणलेलं नाही, एक पण नाही. तर अन्य लिंग में किस प्रकार बनेगा? यदि अन्य लिंग में भी सम्यक चारित्र होता है तो जैन लिंग अन्य लिंग समान हुआ. जर अन्य लिंगामध्ये पण अशा प्रकारची प्रक्रिया होत असेल तर जैन लिंग आणि अन्य लिंग हे भेदच राहणार नाही, दोन्ही समान होतील. इसलिए अन्य लिंगी को मोक्ष कहना मिथ्या है. अन्य लिंगी आहे त्या ठिकाणी दिगंबर जैन त्या ठिकाणी म्हणा 6व्या 7व्या गुणस्थानाशिवाय मोक्ष प्रगट होत नाही. ग्रस्त मुक्ती निषेध. ग्रस्त अवस्थेमध्ये पण ते मुक्ती मानतात. मरुदेवी, माता मरुदेवी शिवदेवा कोण होते? माता मरुदेवी त्यांना हत्तीच्या अंबारीमध्ये बसल्या असताना बसल्या बसल्या केवळ ज्ञान झालं आणि त्या मोक्षाला गेल्या. अशा प्रकारचं श्वेतंबर मतामध्ये कथन आहे. त्यांच्यामध्ये कथा येते ना, मरुदेवी हत्तीवर अंबारीमध्ये बसल्या बसल्या मोक्षाला गेल्या. एक डोंबारी खेळ खेळत होता आणि खेळ खेळत असतानाच त्याला वैराग्य झालं आणि त्या सारे म्हणूनच तो मोक्षाला गेला. अशा प्रकारचं म्हणजे परस्पर विरोधी कथन असं नाही. मार्ग सुनिश्चित आहे, व्यवस्थित आहे, कसा पण आहे असं नाही. त्या ठिकाणी यथार्थ आहे. त्या मार्गाची निश्चिती केली असताना आपल्या अंतरंगामध्ये पण तो मार्ग प्रगट होतो. पण मार्गाची निश्चिती आपल्या ज्ञानामध्ये होणार आहे. ज्याच्या ज्ञानामध्ये अशा मार्गाची निश्चिती झालेली आहे त्याला तो मार्ग प्राप्त झाला म्हणतो. प्राप्त झाला म्हणजे काय? मार्ग प्राप्त झाला, मोक्ष मार्ग प्राप्त झाला. प्राप्त झाला म्हणजे काय? जाणता. मोक्ष मार्ग त्याच्या ज्ञानामध्ये दृष्टीगोचर झाला, स्पष्ट दिसू लागला की हा मोक्ष मार्ग कसा आहे? रागरहित आहे, विकाररहित आहे, क्षोभरहित आहे, मोहरहित आहे, पूर्ण ज्ञानमय आहे, ज्ञाता दृष्टा स्वरूपी आहे. बस असा भातीत झाला. हे परद्रव्य आपलं नाही, शरीर आपलं नाही, आणि इंद्रिय आपले नाही. इंद्रियाचे विषय आपल्यापासून भिन्न आहेत, त्याच्या संबंधीचे रागद्वेष भिन्न आहेत. मी ज्ञाता दृष्टा स्वरूपी आहे अशी निश्चिती केली आणि या ज्ञातादृष्टा स्वरूपाची परिपूर्णता ज्या क्षणाला प्रगट होईल त्या क्षणाला मोक्ष होईल. ते मोक्ष मार्ग. असं ज्ञानीच्या ज्ञानामध्ये मोक्ष मार्ग प्रगट झाला आहे. शास्त्रामध्ये त्याचं कथन केलेलं आहे. शास्त्रामध्ये मोक्ष मार्ग नाही, मोक्ष मार्ग ज्ञानीच्या ज्ञानामध्ये आहे. त्याचं कथन शास्त्रामध्ये केलेलं आहे. पण तो ज्ञानामध्ये अवतरित झाला पाहिजे ना, ज्ञानामध्ये भासित झाला पाहिजे. असाच मोक्ष मार्ग आहे, असाच धर्म असतो. धर्म कसा असतो? मोह क्षोभ रहित आत्म्याचे परिणाम, त्याचं नाव धर्म. धर्म कशाचं नाव आहे? राग द्वेष मोहाने रहित आत्म्याचे निर्मळ परिणाम, शुद्ध परिणाम, ज्ञातादृष्टा परिणाम, त्याचं नाव धर्म. न कोणाच्या प्रती राग, न कोणाच्या प्रती द्वेष, न कशामध्ये इष्टता, न कशामध्ये अनिष्टता, त्याचं नाव धर्म आहे. असा धर्म अंतरंगामध्ये भासित झालेला आहे. आणि त्याला अजून रागद्वेष होत असतील आहे ना, त्या ठिकाणी शुभाशुभ भाव येत असतील, परंतु तो त्याला धर्म मानणार नाही. कारण धर्म त्याच्या ज्ञानामध्ये प्रगट झालेला आहे. ज्ञानीच्या ज्ञानामध्ये धर्म प्रगट झालेला आहे. ज्ञानीच्या ज्ञानामध्ये मोक्ष मार्ग प्रगट झालेला आहे. त्या ठिकाणी भले अजून तो संसार मार्गामध्ये आहे, परंतु मार्ग हा आहे.
हे निश्चित झालेलं आहे. याच्याशिवाय अन्य मार्ग असू शकत नाही. सर्व विपरीतता निघून गेलेली आहे आणि त्यामुळं तो आज नाही उद्या यथार्थ मार्गावर, या भवात नाही पुढच्या भवामध्ये यथार्थ मार्गावर तो आरूढ होऊन मोक्ष प्राप्त करणार आहे. पण ज्याच्या ज्ञानामध्ये मोक्ष मार्गच भाषित झालेला नाही, धर्म कसा असतो हे भाषित झालेलं नाही, तो आपलं रूढी परंपरा चालीरीती याच्याद्वारे धर्म मानत असेल तर त्याला धर्म केव्हा प्राप्त होणार. म्हणून धर्म प्राप्त करण्याच्या आधी धर्म जाणणं आवश्यक आहे. धर्माचं सत्य स्वरूप जाणणं आवश्यक आहे आणि ते जाणण्यासाठी स्वाध्यायाची आवश्यकता आहे. कारण स्वाध्यायाच्याद्वारे स्वाध्यायामधून काय प्रगट होतं, याच्यामध्ये धर्माचं स्वरूपच सांगितलेलं आहे, मोक्षमार्गाचं स्वरूप सांगितलेलं आहे. सर्व शास्त्रामध्ये विनागमामध्ये काय सांगितलेलं आहे, धर्माचं स्वरूप सांगितलेलं आहे, मोक्षमार्गाचं स्वरूप सांगितलेलं आहे. आणि तो मोक्षमार्ग आपल्या ज्ञानामध्ये भासित होईल तर आपल्याला मोक्षमार्ग प्रगट होईल, धर्म प्रगट होईल, सुख शांती प्रगट होईल. तर या ठिकाणी गृहस्थ दशेमध्ये जे मुक्ती माणसं आहेत त्याचा पण या ठिकाणी निषेध करतात. कारण गृहस्थ दशा आहे ती सावध्य योगाने सहित आहे आणि मुनी दशा आहे ती सर्व सावध्याने रहित आहे. अहिंसा भूतानां विदति जगतम ब्रह्म परमं नसा तत्रारंभो चणुरपित यत्राश्रम विधो. अणुमात्र देखील ज्याच्यामध्ये हिंसा नाही, अणुमात्र देखील ज्याच्यामध्ये दोष नाही असा आश्रमविधी म्हणजे मुनी आहे. अलग समजे गृहस्थ दशेमध्ये आरंभ आहे, परिग्रह आहे, सावध्य आहे, अनेक प्रकारची हिंसा आहे या ठिकाणी. आणि या मार्गापासून मुनी मार्ग एकदम भिन्न आहे. त्याचं वर्णन आपण आणखी